बंद पडले हो, सगळं विसरलं, त्याला काय कळच ना. एकंदरीत सांगायचा भाग काय की एखादा बादलीत पाणी असतं आणि बादलीत पाण्याच्या ठिकाणी आपला हात दुसऱ्या पाण्यात उडवावा, त्या ठिकाणी ठेवा ठेप हात पडावा, बादलीत आपल्या हातात ठेप पडावा. त्याला काय कळत त्या ठेपाला, ती रामात जाते, बादलीत जाते. तसं बिभीषण रामात गेला, रामाच्या रूपात सामील झाला, काय त्याला कळच ना. अशा प्रकारचं समाधान बिभीषणाला वाटायला लागलेलं आहे. आनंद कोटी श्रीरामा. आता ती आनंद आपल्यासारख्याला काय कळायचं, ही राम जगदानंद करताय, जगातल्या आनंदाची मुळी रामाचं झाड आहे आणि त्या आनंदाच्या मुळीपाशी आपला बिभीषण गेलाय. सगळंच विसरलं बिभीषणानं, काहीच नाही तिथं आता, फक्त रामाशिवाय दुसरं काय दृश्य द्रष्टा आणि दर्शन. मी कुणाला बघतोय, काय बघतोय आणि बघितलेला अनुभव काय आलाय. सांगायचा भाग काय की त्याचं डोळं बंद झालं. डोळं बंद झालं म्हणजे ज्ञानानं. ती काय करायला देखना हो, ज्ञानानं बघायला लागला, ज्ञानानं रामाला बघायला लागला. जेव्हा ज्ञानानं रामाला बघायला लागला तो बिभीषणाची सगळी पहिलीची काय बाजू होती संपून गेली आणि रामाच्या ज्ञान घनामध्ये बिभीषण सामील झाला. अशी स्थिती बिभीषणाची झाली. अशा अवस्थेमध्ये बिभीषणाची अनन्य स्थिती आहे, भक्ती आहे. रामाशिवाय मला दुसरं कुणीही नाही, ही अनन्यतेचा भाव झाला. आणि अशा अवस्थेमध्ये बिभीषणाने रामाला लोटांना घातलं, तारतम्य विसरलं गेलं. तारतम्यातला पुन्हा सावध कसा होतोय आणि कसं काय केलं ते आपल्याला ऐकायचं आहे. आता मन बुद्धी अंतकरण आणि चित्त हे चार शब्द, चार शब्द, या चार शब्दाचं जरी वेगळं उच्चारण असलं तरी एकाच ब्राह्मणाला कोण काका म्हणते, कोण बुवा म्हणते, कोण महाराज म्हणते. तसं या बिभीषणाच्या चार अंतकरणाच्या या सगळ्या ह्याच्यातनं तो रामासारखा आणि उपरी बिभीषणाचे चार प्रधान बिभीषणासारखेच आहेत. ते बिभीषण जसं आहे तसंच ते पण आहेत. ते पण रामाच्या पाया पडले आणि या रामाच्या स्वानंद सुखामध्ये चार प्रधान मिसळले गेले. धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम ही चार पुरुषार्थ आणि चार पुरुषार्थ. या चार पुरुषार्थावर जीवन जगलं जातंय. एखादा साधू असावा, साधू, त्या साधूला साधन करायचं. साधन म्हणजे कशाचं की बाबा या जन्मात मला मोकळं व्हायचं आहे, जन्ममरणाचं बांधवलं मला तोडलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो काय करतो, अर्थ, धर्म, मोक्ष, काम ही साधू ब्रह्मार्पण करतो. ब्रह्मार्पण म्हणजे या देवाला अर्पण करतो, देवाला. आणि मला काय नको, हे माझ्याजवळ जे आहे ती तू समजून घेऊन टाक. असं त्याचे चार प्रधान होते या आपल्या बिभीषणाचे. ते चार प्रधान राम बिभीषणासारखेच ध्यानमग्न अवस्थेमध्ये गुंग झाले. साधन चतुष्टी. आता विषय भयंकर मोठा होणार. साधनाचे सात बीजहारी आत्मतत्वधरी तोची एक. अशा प्रकारचा हा बिभीषण आपल्या जवळ असणारा देव हा आपल्यातच आहे. आणि असा आपल्यात असणारा देव बाहेर चराचरामध्ये परिपूर्ण भरलेला आहे. बिभीषणाच्या सानिध्यात असणारे हे जे चार होते, चार प्रधान
ती इतकी भयंकर भारी आहेत की त्यांच्या पुढं जग